सुंदर वॉटरफॉल आहे. बोटी येतातच आहे. मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे यूट्यूब चॅनल. तुम्ही बघितलं ना आता किती छान असा धबधबा होता. हा न्यूझीलंड मधला आहे. हुक्का फॉल प्रचंड मोठा असा धबधबा आहे. गेले 4.5-5 महिने मी हेच करतोय. न्यूझीलंड मध्ये अनेक ठिकाणी जाऊन अनेक गोष्टी बघतोय. मला माझा एक मित्र म्हटला होता, न्यूझीलंड म्हणजे स्वर्ग आहे. स्वर्गीय आनंद घ्यायचा असेल तर आयुष्यातून एकदा तरी न्यूझीलंडला जाणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट मला किंवा माझी तडीच नेली ती आशुतोष आणि माधुरी. खूप काही फिरलो, प्रचंड असं फिरलो. हुक्का फॉल असेल, टाउपो सिटी असेल, पोरंगा सिटी असेल, भैया सिटी असेल, रसल सिटी असेल, ही सगळी बेट आहेत, छोटी छोटी बेट आहेत. या सगळ्या बेटांवर अगदी मनसोक्त फिरलो. क्रूज मधून होल इन द रॉक्स, मोठा दगड आणि त्याच्यातून असा होल, त्याच्यातून ती क्रूज जाते. खूप खूप आनंद, परम आनंद मी या 4-5 महिन्यात पाहिला, अनुभवला त्या न्यूझीलंड मध्ये. वाटतंय अजून थोडे दिवस राहावं, पण होतंय काय की आमचं रेशन कार्ड संपते आता. आमचं रेशन कार्ड इथलं फक्त 6 महिन्याच होतं, त्यामुळे ते संपतंय आणि जावं लागेल आता आपल्या मूळ देशी, मायदेशी. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. तर 29 मार्च 2024 रात्री 1:30 फ्लाईट आहे आणि मी निघतोय आता. कुठे तर माझ्या भारत देशात. माझ्या माई कशी असली तरी ती माझी मायभूमी आहे. मूल कसंही असलं, अपंग असलं, वेडेवाकडं असलं, तरी त्या आईला मूल ते मूलच असतं. तशी ही भूमी कशी असली तरी मला ती माझी मायभूमीच आहे. ओढ आहे मायभूमीची. आणि रेशन कार्ड पण व्हॅलिडिटी संपलेली आहे. बघूया परत एखादा रेशन कार्डवर जर शिक्का मिळाला पुढच्या व्हॅलिडिटीचा तर येऊया नंतर. आता सध्या न्यूझीलंड मध्ये खूप थंडी आणि पाऊस पण आता एप्रिल पासून चालू होईल. थंडी चालू होईल प्रचंड. ह्या अशा वातावरणात राहण्यापेक्षा चला आपलं आपण मायदेशी गेलेलं चांगलं ना. 4 महिने इथे 2 सीझन असतात, एक विंटर, एक उन्हाळा आणि एक पावसाळा. उन्हाळ्यामध्ये मस्त एन्जॉय केला, फिरलो. माधुरी, आशू खूप छान छान फिरवलं यांनी मला. छान छान खायला घातलं. आई वडिलांची जी काही सेवा करायची ती आशूने पुरेपूर केली आणि आम्ही पण पुरेपूर करून घेतली. आई भाग वेगळाच. कुठंतरी मन काहीवरून येतं आता.
तब्बल 13 वर्षानंतर आम्ही आशू बरोबर राहत होतो काही महिने, किंवा आशू आमच्या बरोबर राहत होता काही महिने. आणि आता जायचंय, त्यामुळं मन कसं गैवरून येतं. जरी मायभूमी असेल, मायभूमीचं प्रेम जरी असेल, तरी चा मुलगा आहे तो, आणि अतिशय मायाळू असा मुलगा आहे. साधा भोळा आहे तो. त्याला आता सोडून जाताना प्रचंड त्रास होत आहे. पण एनिवे, रेशन कार्डवर पुन्हा थप्पा मारून पाऊस वगैरे गेला प्रयत्न करणार पुन्हा विमानाने न्यूझीलंडला येण्याचा. तोपर्यंत मला न्यूझीलंडच्या एका आउटडोअरला बसून मी हे शूट करत आहे. त्या न्यूझीलंडच्या आकाशाला, त्या न्यूझीलंडला सलाम म्हणून लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब